लेहेगाव हे गाव हागणदारी मुक्त असून प्रशासनाने इथे पुरस्कार सुद्धा दिला आहे। मात्र गाव हागणदारी मुक्त नसल्यानं या प्रकरणावरून दिसत आहे। नागरिक स्वच्छ मंदिरासमोर येऊन बसतात। यावेळी त्यांना या संदर्भात म्हटलं असता त्यांनी वाद करून मारठोक व महिलांना शिवीगाळ केली। या संदर्भात 112 या क्रमांकावर कॉल करून पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी गाडी सुद्धा आली, मात्र संबंधित ठाण्यातील अधिकाऱ्यांनी तक्रार न घेतल्यानं अखेर जोशी यांनी अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण यांना या संदर्भात निवेदनाद्वारे माहिती दिली। तिथली घटना म्हणजे माझ्यासोबत चर्चा झाली आणि माझा विनयभंग झाला। उघड्यावर 2-3 लोक बसलेले होते। मी त्यांना रोखण्याकरिता गेली तर त्यांनी माझी छेड काढली। मी त्यांना बोलली, ओरडली, म्हणजे असं कंप्लेंट द्यायची धमकी दिली। तर त्यांनी माझा हात धरून मला ओढत नेले होते। तर मी जोरात बोलली तर त्यांनी घरी जाऊन बाया आणि माणसं आणले, मला परत मारहाण केली। आणि या संदर्भात तुम्ही सिरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली? हो, सिरखेड पोलीस स्टेशनमध्ये नाही, तिथं कंप्लेंट केलेली नाही मी, कारण मी 112वर कॉल केला होता। त्याच्यानंतर ती गाडी आली, पण त्यांची गाडी येऊन पण काही फायदा झाला नाही। त्यांच्यासमोरच आमची मारामारी जास्त वाढली। उलट त्यांनी रोखण्याचा प्रयत्नही केला। आणि लेहेगाव हे गाव हागणदारी मुक्त असून प्रशासनाने इथे पुरस्कार सुद्धा दिला आहे। मात्र गाव हागणदारी मुक्त नसल्यानं या प्रकरणावरून दिसत आहे। अशा संदर्भात दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे व कारवाईची मागणी संबंधित पूजा जोशी व तेथील महाराज यांनी केली आहे। यावेळी निवेदन दिल्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला। जनमत लाईव्ह न्यूज करता राजेश्वर गोळमाडे यांची रिपोर्ट अमरावतीहून।